वेलकम टू पिंशू किचन। आज आपण उन्हाळी स्पेशल वाळवण रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी भरपूर टिप्स सांगणार आहे। आपल्याला 2 किंवा 3 दिवस असे तांदूळ भिजवायची काही आवश्यकता नाही। झटकीपट तांदळाच्या पिठापासून ही आपली रेसिपी तयार होणार आहे आणि एकदम क्रंची आणि क्रिप्सी लागणारी आहे, तोंडात टाकतात विरघळणारी आहे। त्यासाठी तांदूळ घ्यायचे आहे, 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि फॅन खाली 1 तास वाळून घ्यायचे आहे। जे जॉब करत असेल त्यांना ही सोपी रेसिपी आहे, एका दिवसात तयार होतात रविवारच्या दिवशी। आणि मिक्सरला फिरून छान चाळणीने गाळून घेतलेला आहे। आता मोठं पातेले घेतलेलं आहे, त्याच्यात 8 पातेले पाणी टाकूया। ज्या पातेल्याने तांदळाचं पीठ घेणार आहे आपण, त्याच पातेल्याने आपल्याला पाणी ठेवायचं आहे, 8 पातेले। तुमच्याकडे वेळ नसेल तर तांदळाचं पीठ तुम्ही रेडीमेड घेऊ शकता किंवा गिरणीहून दळून आणू शकता। आता हे पाणी 8 पातेले ठेवल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। शक्यतर मोठं भांडं घ्या आणि जाडबुडाचं घ्यावे, ही एक महत्त्वाची सूचना आहे। आता आपण मोठ्या पातेल्यात तांदळाचं पीठ छान भिजवून घेऊया। याच्यात मला 2 पातेले पीठ भिजवण्यासाठी लागत आहे। ज्या पातेल्यात आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याचाच पाण्याचं मेजरमेंट ठेवायचं आहे। छान मिक्स करून असं त्याचं पतलं असं साधारण घट्ट सारण बनवून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे। आपल्या पापड्याचा चीक हा छान शिजला असतात, पापडी फाटत नाही आणि क्रॅक पण पडत नाही आणि तुकडे पण पडत नाही त्याची। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता बघा, आपण 8 पातेले पाणी घेतलं होतं, त्यातले 2 पातेले आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे। पाणी काढताना एक महत्त्वाची सूचना, पकडच्या साहाय्याने किंवा लांब दांडी असलेल्या पातेल्याने काढायचं आहे, आपला हात भाजू शकतो। आपल्याला नंतर पाणी याच्यात टाकायचं। अशा प्रकारे मी मिसळून घेत आहे। आता भिजवलेलं पीठ थोडं थोडं करून बघू शकता, व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे। छान आता एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। एका हाताने टाकायचं आणि एका हाताने दुसऱ्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गिठोळ्या पकडणार नाही आहे। ते पातेलंसुद्धा आता धुवून पाणी टाकायचं आहे त्याच्यात। चवीनुसार मीठ टाकू शकता। शक्यतर वाळवणाच्या रेसिपीला मीठ हे कमीच टाकायचं आहे। मीठ हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बघा किती पातळं आहे आता बेटर त्याचं। 8 पातेले पाणी ठेवलं आणि त्यातले 2 पातेले पाणी याच्यासाठी काढलेलं आहे की जेणेकरून आपलं घट्ट झालं असतात, आपल्याला नंतर पाणी टाकायला हवं आणि याच्यानंतर आपण पाण्याचा उपयोग जो करणार आहे ते गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे। बघा अशा प्रकारे शिजत येत आहे, छान उकळी फुटलेली आहे त्याला। शक्यतर पळी फिरवताना लांब दांड्याचीच घ्या, कारण ते उकळी आल्यावर आपल्या हातावर उडून चटका बसू शकतो। नाहीतर मग तुम्ही हँड ग्लोव्हचा उपयोग करू शकता, इथे हातात घालू शकता किंवा कपडा गुंडाळायचा हाताला, छान कॉटनचा मी घेतलेला आहे तसा, त्यामुळे आपल्या हाताला चटकासुद्धा लागणार नाही। बघा आता अशा प्रकारे झालेलं आहे। तर मी साईडला पाणी काढून ठेवलेलं आहे। ते 2 पातेले पाणी ठेवलेलं त्याचा आपण उपयोग करणार आहोत याच्यात, कारण भरपूर घट्ट झालेलं आहे सारण। बघा तुम्ही बघू शकता, आपल्याला याचं चीक असं जास्त घट्टही नको आणि पातळही नको आहे। कपड्यावर आपल्याला माखता येईल असंच टाकायचं आहे। अशा प्रकारे सतत पळी फिरवायची आहे, त्यामुळे पातेलं हे मोठं घ्यायचं आहे आणि छान आपल्याला माखता येईल। आता हे गरम पाणी आपण काढून ठेवलं ते टाकून देऊया याच्यातनी। आता मी गरम पाणी टाकलेलं आहे, कारण ते चीक जास्तच घट्ट झाला होता आपला। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट छान गॅसचा मीडियम पॉवरवरच शिजून घ्यायचं आहे। मी गॅसचा मीडियमच पॉवर ठेवलेला आहे। बघा 15 मिनिटानंतर मी थंड्या पाण्यात टाकून बघितलं असतं, छान गोळा तयार झाला त्याचावाला।
आणि जर बुडाला जाऊन गोळा तयार नाही झालं, ते शिजलं नाही समजायचं पीठ, पण आपलं पीठ छान शिजलेलं आहे, त्याचा गोळा तयार झालेला आहे. मी आता एक कॉटनचा सुती कपडा घेतलेला आहे ओला पाण्यात करून, आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छान माखून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पळीच्या साहाय्याने. याचं परफेक्ट प्रमाण शिजण्यातच आहे. हे बरोबर शिजल्या गेलं तर आपल्या पपड्या क्रॅक होणार नाही आणि तुकडेही पडणार नाही. बघा किती छान. आता यावेळेस मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगते की आपल्याला जास्त जाडी पापडी बनवायची नाही आणि पतली नाही. बघा 4 ते 5 तास हे उन्हात छान वाळल्या गेलेले आहे. आता मी उलटं करून त्याच्यावर पाणी टाकत आहे. रूम टेम्परेचरवालं पाणीच टाकायचं आहे. 5 मिनिट मुरल्यानंतर बघू शकता तुम्ही किती अलगद आपल्या पळी पपड्या निघत आहे आणि कपड्याला कुठेही चिटकलेल्या नाही आहे. मी तुम्हाला जवळून दाखवत आहे पळी पपडी काढताना कपड्याची. आपल्याला एकूण 10 पातेले पाणी लागलेलं आहे. ज्या पातेल्याने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच पातेल्याने छान चकचकीत चमकदार ट्रान्सपरंट आपले तांदळाचे वाळवण रेसिपी पापड तयार झालेले आहे, पळी पापडी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बघा दुसऱ्या रोजी किती छान आपल्या पळी पापड्या संध्याकाळच्या वाळून दिवसभर तयार झालेल्या आहे. याच्यात महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगत आहे. तांदूळ नवे जुने असल्या कारणामुळे अर्ध पातेले पाणी कमी जास्त होऊ शकते, पण परफेक्ट प्रमाण आहे मी सांगितलं ते. त्यासाठी आपण पाणी ठेवलेलं थोडंसं गरम काढून ठेवायचं आहे. आवश्यक असल्यास आपण घ्यायचं आहे, कारण पतलं झाल्यास आपल्याला घट्ट नाही बनवता येणार, पण घट्ट झाल्यास आपल्याला गरम पाणी टाकून ते पतलं करू शकतो हवं तेवढ्याच पद्धतीने. बघा कढईत टाकले असता छान आपले पापड तळल्या जात आहे. मी याच्या पहिले रसाची आणि